संदीपजी, आज प्रामुख्याने अनेक दिवसांपासून पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ हा कुठेतरी फुटलेला आहे आणि तोफा या 2 दिवसात थंडावतील. मतलब जे आरोप प्रत्यारोप होत आहेत शिवसेना आणि भाजपमध्ये हे फार टोकाचे गेलेले आहेत. एकूणच काय वाटतं, जे लोक महाविकास आघाडी तुटेल म्हणत होते, महायुतीत तुटायची वेळ आली? मला असं वाटतं हे सगळं नाटक आहे. विरोधकांची जी जागा आहे, स्पेस आहे, ती खाण्यासाठी म्हणून भांडण करायचं नाटक हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला करताना दिसते. हे त्यांचं सेटिंग आहे, नाटक आहे. रवींद्र चव्हाण म्हणतात 2 तारखेपर्यंत. खोटं आहे, काही होत नाही 2 तारखेला. रवींद्र चव्हाण खोटं बोलत आहेत. हे फक्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये मायलेज खाण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा एकत्र हा खेळलेला डाव आहे. आज पण आपण जर बघितलं तर मनसेचे बरेच जण भाजपमध्ये जातात, डोंबिवलीमध्ये पक्ष फुटीचं एक नाही, मला असं वाटतं हे सगळे आमिष दाखवून फोडाफोडी करण्याचा जो प्रयत्न आहे हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड सातत्याने आपल्याला करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टींना घाबरत नाही. आमचे कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहेत, जे आहेत ते, आणि ते प्राणपणाने या निवडणुका लढतील. पण प्रकाश भोईरांचं मोठं नाव आहे डोंबिवलीत, तुम्हाला पक्षाला सेटबॅक बसेल असं वाटत नाही? नाही, मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद हा महाराष्ट्र सैनिक आहे, कोण नेता नाही. मी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे याच्यामध्ये तुमच्या दुकानाला टोला लगावला होता, ट्रोलर्स करून केला जात होता. आता देखील तुम्ही म्हणताय की भाजपच्या जे ट्रोलर्स करतायत त्यांना ही व्हिडिओ समजतील, नक्की तुम्हाला काय व्हिडिओ? न सातत्याने माझ्या व्यवसायाला आणि मला ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे काही माझे हितचिंतक आहेत ते करतायत. सातत्याने व्हिडिओ टाकतायत की परप्रांतीय पदार्थ माझ्या दुकानात विकले जातात. माझा त्यांना प्रश्न आहे, इडली सांबार महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का? हे जे काय रस्त्यावरचं चायनीज विकतात तो काय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का? चिकन टिक्का महाराष्ट्रीयन पदार्थ आहे का? जी काय बिर्याणी नरेंद्र मोदी साहेबांनी जाऊन नवाज शरीफ यांच्याकडे खाल्ली तो काय गुजराती पदार्थ होता का? त्यामुळे कुठला पदार्थ मराठी आहे, कुठला पदार्थ परप्रांतीय आहे? मग काय महाराष्ट्रात फक्त वडापावच विकायचा का मराठी माणसांनी दुसरा व्यवसाय करायचा नाही का? आणि हे यांचे बगलबच्चे इथे बीफ बॅन करणार आणि बीफ एक्सपोर्ट करणार, त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचं काय म्हणणं आहे? त्या सगळ्याची उत्तर त्यांना द्यावी लागतील. त्यामध्ये राज ठाकरेंना देखील सवाल उपस्थित केलाय तुमच्या. मी परत तोच माझा प्रश्न आहे ना, मोदी जी बिर्याणी खातात ती हिंदुस्थानी आहे का पाकिस्तानी आहे? एकदा उत्तर द्यावं त्यांनी. तपोवनचा प्रश्न जो आहे हा खरं तर खूप गंभीरपणे चाललेला आहे. काल राज ठाकरेंनी देखील या संदर्भात त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे आणि मनसे देखील त्या लढ्यात सहभागी होणार असल्याची भूमिका आहे. असं आहे, आमचा पक्ष जेव्हा सत्तेत होता नाशिकमध्ये त्यावेळेला अतिशय सुंदर असं जंगलात, तिथे जे जंगल आहे, जी वनखात्याची जमीन आहे, त्याचा वापर करून तिकडे एकही झाड न तोडता इतकं सुंदर बॉटॅनिकल गार्डन आम्ही बनवलं, संवर्धन केलं त्या वनजमिनीचं. आणि तिथे भाजपला दत्तक घेतो म्हणून सांगणारे मुख्यमंत्री आज एवढी झाडं मोठ्या प्रमाणात कत्तल करतायत. याच्यातच प्रत्येकाची नियत काय आहे ते कळेल. खरं तर गिरीश महाजनांनी जी झाडतोड किंवा वृक्षतोडी संदर्भात बोलले ते त्याच्यावरनं अनेक टीका टिप्पणी झाल्या. मात्र आता त्यांनी त्याची व्याख्या बदलली आहे. आम्ही झाड नाही तर आम्ही रोपं काढणार आहोत, रोपटी काढणार आहोत असं ते म्हणतायत. नेमकं या हाताची तुमकी त्या हातावर झेलणं हे गिरीश महाजनांचं कौशल्य आहे आणि त्याचं ते पणाला लावत असतात. म्हणून BMC निवडणूक जवळ येते तशी जशी अनेक जे पक्ष आहेत ते अनेक महोत्सवाला भेट आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी मालोजी महोत्सवाला भेट दिली. राज ठाकरे देखील मागच्या आठवड्यात भेट द्यायला गेले होते. काय सांगाल, मराठी माणसाला साथ देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे महोत्सवाला भेट देतात? मराठी माणसाला साथ घालायला कशाला पाहिजे? मराठी माणूस हा आमच्याच बरोबर आहे आणि आमच्याच बरोबर राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.